चला, आपलं चौकोन चॅप्टर सुरू झालेलं आहे आणि त्याच्यातला आपण काही महत्त्वाचे पॉईंट पाहिले काल. चौकोनाचे प्रकार पाहिले, चौकोनाचे गुणधर्म पाहिले. आज आपण पाहू समांतरभुज चौकोनाबद्दलची माहिती. हेडिंग टाका, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाला म्हणतात पॅरेललोग्राम. अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं नाव आहे. तर समांतरभुज चौकोनामध्ये समांतर असणाऱ्या रेषा असायला पाहिजे. समांतर असणाऱ्या रेषा म्हणजे भुज म्हणजे भुजा, आणि दोन दोन रेषांच्या जोड्या समांतर असायला पाहिजे. म्हणजे ह्या सम्मुख रेषा समांतर आणि एकरूप असणार आहे. सम्मुख रेषा समांतर आणि एकरूप असणार आहेत. जर हे 6 असेल तर ही पण 6च, हे 5 असेल तर हे पण 5च. अशा पद्धतीने त्यांची माप असते. पहिला गुणधर्म काय? सम्मुख रेषा समांतर. सम्मुख रेषा समांतर. सम्मुख म्हणजे समोरासमोरी. आणि दुसरी गोष्ट याच्यात काय असेल, ज्या सम्मुख रेषा असतील त्या एकाच मापाच्या असायला पाहिजे, तेव्हा तो पॅरेललोग्राम तयार होईल. म्हणजे तेव्हा तो समांतरभुज चौकोन तयार होईल. तर हे काही दोन महत्वाचे पॉइंट. पुढं आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय समांतरभुज चौकोनामध्ये, तर त्यांनी सांगितलेली माहिती आहे, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. ही व्याख्या झाली. सम्मुख जोड्या समांतर असणाऱ्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. आता अजून त्याच्यामध्ये माहिती जर पाहायला गेली तर आपल्याला त्यांनी म्हणतात चौकोन काढण्याच्या पद्धती आहेत. आपल्याला कोणत्याही दोन बाजू म्हणण्यापेक्षा दोन किंवा 3 बाजू दिलेल्या पाहिजे. 3 बाजू 1 2 कोण, आपण ते प्रकार पाहिलेले बघा. त्या पद्धतीने आपल्याला समांतरभुज चौकोन काढता येईल. तर आपल्याला काय ह्याच्यामध्ये ड्रॉइंग करायची काय बघू. AB आणि BC कोणत्याही लांबीचे एकमेकांशी कोणत्याही मापाचा कोन करणारे रेषाखंड काढायचे त्यांनी सांगितलेले. तर आपल्याला ड्रॉइंग करायची, याची आकृती काढायची आहे. कंपास पेटी आणली आहे का? नाही. आणि समांतरभुज चौकोनाचा एक प्रमेय दिलेला आहे तुम्हाला, पेज नंबर 7 वर आहे. समांतरभुज चौकोनाचा सम्मुख भुजा एकरूप असतात व सम्मुख कोन एकरूप असतात असं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असणार आहे, दुसरी गोष्ट याचे सम्मुख कोन पण एकरूपच असणार आहे. हे दोन आणि हे दोन एकरूप म्हणजे सारखे असणार. आणि तिसरी गोष्ट अजून ह्याच्यात काय, तर यांचे जे काही आंतरकोन आहेत त्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180. किती असते? 180. इथल्या जोडीची, संलग्न जोडीची म्हणजे जवळच्या त्या कोणांच्या जोडींची बेरीज 180 असणार म्हणजे असणार. कारण समांतर रेषांचा आपल्याला गुणधर्म माहिती आहे. दोन समांतर रेषा आणि छेदिका आहे. इथल्या दोन कोणांच्या मापांची किंवा इथल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. तर सेम तसंच असणार आहे. आता हे समांतर आहेत तर इथल्या दोन कोणांच्या मापांची आणि ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, कारण छेदिकेच्या मधातल्या कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 असणार. आणि हे पण समांतर आहेत तर मग ह्या दोघांची पण आणि ह्या दोघांची. आलं लक्षात? तर ही झाली थोडी बेसिक
माहिती आता आपल्याला प्रमेय पाहायचं आहे. प्रमेय आहे प्रमेय आपण आता सिद्ध कसं केलेलं आहे ते पाहायचंय आपल्याला. समांतरभुज चौकोनाचे प्रमेय. प्रमेय आहे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा एकरूप असतात व सम्मुख कोण एकरूप असतात. पक्ष आहे चौकोन एबीसीडी समांतर भुज चौकोन आहे. तर असा एक चौकोन दिलेला आहे. याचं नाव आहे एबीसीडी. ABCD. याच्यात एक कर्ण दिलेला आहे असा. आणि इथला कोण आणि इथला कोण, इथला कोण आणि इथला कोण सारखा दाखवलेला आहे. पक्षामध्ये सांगितलेलं आहे चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. आणि म्हणजेच आता एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, एबी समांतर सीडी किंवा डीसी आणि एडी समांतर बीसी किंवा सीबी. बरोबर. समांतर असल्यावर ह्या गोष्टी दाखवायला असतातच. मग दुसरी गोष्ट साध्य काय करायचे आपल्याला, एडी आणि बीसी एकरूप दाखवायचे तुम्हाला. एडी एकरूप बीसी, रेख बीसी हे साध्य आहे आपलं. हे आपला समजा पक्ष हे ऑलरेडी दिलेले. आणि दुसरी कोणती बाजू असणार आहे, एडी आणि एबी आणि बीसी आणि रेख बीसी एकरूप रेख एबी. समांतर तर आहेतच पण एकरूप पण आहेत. एकरूप म्हणजे सारख्या मापाचे आहेत ते पण पाहायचं आपल्याला. अजून याच्यामध्ये आपल्याला साध्य काय करायचे, कोण एडीसी आणि सीबीए. कोण एडीसी एकरूप कोण सीबीए. चेक करू आपण. कोण एडीसी कुठे आहे, कोण एडीसी हा कोण आणि सीबीए म्हणजे हा कोण. हे दोन कोण एकरूप आहेत का ते पण पाहायचे आहेत आपल्याला. त्यानंतर कोण डीएबी आणि कोण बीसीडी. कोण डीएबी एकरूप कोण बीसीडी. ए आणि सी. डीएबी म्हणलं तर हा कोण इथला आणि बीसीडी म्हणलं तर हा. बीसीडी नाव डीसीबी बीसीडी कसे देता येते याच्यात काही कन्फ्युज व्हायची आवश्यकता नाही. तर हे आहे आपलं साध्य. आणि आपण याच्यामध्ये फक्त काय केले तर रचना केलेली आहे. रचना काय तर कर्ण एसी काढलाय. कर्ण एसी काढलेले आपण इथं एवढीच रचना आहे आपल्याला. आता कर्ण एसी जो आहे रेख सीडी आणि एबी यांचा काय झाला, यांची छेदिका झालेली आहे थोडक्यात. हो ना, कारण डीसी समांतर एबी आहे. डीसी समांतर एबी आहे आणि त्याच्यात फक्त इथं एक छेदिका तयार झालेली आहे. ह्याला जर पुढे घेऊन गेलो तरी आता छेदणारच आहे ना. ही रेषा आहे, ही रेषाशी ह्याला छेदणारच आहे अशा पद्धतीने. तर आपण आता फक्त गृहीत काय धरायचं, हे इथपर्यंतच गृहीत धरायचं. ते छेदिका होणारच आहे, त्याच्यात काही वादही नाही. मग आता अशा वेळी काय असतंय, जे इतरले कोण असतात ते काय असणार आहेत तुमचे एकरूप असणार आहेत. आणि त्याचं कारण काय, आंतरयुत्क्रम कोण.
दुसरी गोष्ट, आणि यांनी आपल्याला दाखवलेलं पण आहे, हे आणि हे कोण सारखे, आणि त्याच बाजूचे दुसरे जे दोन कोण असणार आहेत आपण दाखवलेले ते आहे, आणि ह्याच्यामुळे तयार झालेले समजा हे इथले कोण पण आपल्याला हे पण झाले ना, कारण हे पण इकडच्या झेड मध्ये बसत आहेत, कारण ह्या समांतर रेषेचे इथले कोण म्हणजे तुमचे ते झाले तुमचे युतक्रम कोण, आंतरयुतक्रम कोण असं. मग त्यानुसार ते दोन कोण आणि ते दोन कोण एकरूप दाखवणार आहोत आपण. तर 1 बाय 1 आपण सिद्धता पाहू. त्याच्यामध्ये सिद्धता दिलेली आहे आपल्याला. रेख डीसी समांतर ए बी आणि कर्ण एसी ही छेदिका. आपण जे आता सांगितलं त्यानुसारच सिद्धतेमध्ये काय यांनी काय म्हणतात, रेख डीसी समांतर रेख ए बी. त्या डीसी ला समांतर कोण आहे, ए बी, आणि कर्ण एसी काय म्हणतात, छेदिका. आता असं जर असेल तर मग आपण काय करणार, कोण DCA एकरूप कोण BAC असं दाखवू शकतो, किंवा CAB. नाव कसे द्या, त्यांनी दिलेलं नाव आहे कोण DCA आणि BAC. कोण DCA एकरूप कोण BAC. इथला कोण आणि इथला कोण त्यांनी एकरूप दाखवलेला आहे. DCA म्हणलं तर हा कोण, आणि BAC म्हणलं तर हा कोण. हे दोन कोण कशामुळे एकरूप आहेत, तर यांचं कारण आहे युतक्रम कोण. आता तिथे दिलेलं असावं. अजून एक जोडी काढलेली आहे त्यांनी, DAC आणि BCA. DAC म्हणजे हा वाला कोण इकडचा, DAC आणि BCA म्हणलं तर हा वाला. हे दोन कोण पण एकरूप आहे. लिहायचं कोण DAC एकरूप कोण BCA, आणि ह्या दोघांचं पण कारण काय आहे, आंतर युतक्रम कोण. याला समीकरण नंबर, याला 1 दिलेला आहे आणि याला 2 दिले, दोन्ही वेगळे समीकरण आहे. पुढे म्हणतात त्रिकोण ADC व त्रिकोण CBA यामध्ये त्रिकोण ADC म्हणजे हा वाला त्रिकोण, हा वाला त्रिकोण ADC, आणि दुसरा कोणता असणार ABC असायला पाहिजे, तर त्यांनी CB1 असं नाव दिलेलं आहे. तर तोच आहे, कसंही नाव दिलं तरी काय आहे, त्रिकोण ADC व त्रिकोण ABC मध्ये. आता थोडं आपण चेक करू याच्यामध्ये काय पहा. या दोन त्रिकोणामध्ये जर तुम्ही पाहिलात तर ही जी आहे ही सामायिक भुजा झाली, पहिली गोष्ट सामायिक भुजा. दुसरी गोष्ट काय, तर ह्या त्रिकोणातला इथला कोण आणि ह्या त्रिकोणातला इथला कोण सारखा आहे. ह्या त्रिकोणातला इथला कोण आणि ह्या त्रिकोणातला इथला कोण सारखा आहे. म्हणजे एकतर कोको कसोटीनुसार एकरूप आपण दाखवू शकतो, किंवा कोबाको कसोटी सुद्धा इथं बसते. तर ह्यांनी कोणत्या कसोटीनुसार एकरूप दाखवले बघू आपण. कोबाको कसोटीनुसार दाखवलेले. तर आपण लिहिणार काय, कोण DAC एकरूप कोण, इथल्याला कोणता आहे हा BCA, आणि हे कशावरून आहे DAC आणि BCA म्हणलं तर हा वाला, सॉरी DAC आणि हे समीकरण 2 वरून आपण दुसरं घेतलंय. आणि कोण DCA एकरूप कोण BAC
हे समीकरण 1 वरून. म्हणजे हेच दिलेले आहे तिथं खाली जोड्या हेच दिलेले आहेत. या दोन जोड्यांचं झालं आणि बाजू AC एकरूप बाजू AC. इथं कारण काय लिहायचं सामायिक भुजा. आता दोन कोण आणि एक बाजू सारखी आहे तर कोणत्या कसोटीनुसार होणार एकरूप. म्हणून त्रिकोण ADC एकरूप त्रिकोण ABC आणि लिहिणार काय आपण कोबाको कसोटी. कोबाको कसोटी त्यानुसार आपण हे एकरूप दाखवू शकतो. कोणते दोन त्रिकोण हे दोन त्रिकोण. आपल्याला आपलं साध्य काय आहे बघा बरं जरा. आपलं साध्य आहे रेख AD एकरूप रेख BC. आता रेख AD कुठे आहे बघा रेख AD आणि रेख BC. आता दोन जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या भुजा पण एकरूप असणार आहेत. दोन त्रिकोण एकरूप आहेत दोन त्रिकोण सारखेच आहेत थोडक्यात तर त्यावेळेस त्यांच्या बाजू पण एकरूपच असणार आहेत. तर त्यावरून आपण लिहू शकतो त्याला समीकरण नंबर दिलेला पाहिजे. या समीकरण नंबर दिलं नाही आपण दिलं तरी चालते. समीकरण 3 दिलं तर आपण लिहिणार काय शेवटी मग. म्हणून रेख AD एकरूप रेख BC रेख BC एकरूप रेख AB आणि कोण ADC एकरूप कोण CAB. म्हणजे हे आपलं सिद्ध जे करायचंय ते सगळं लिहायचंय. ते शेवटचं ते कोण DAB एकरूप कोण BCD आणि शेवटी लिहायचं समीकरण 3 वरून. आणि ते झालं. आता इथं लिहित असताना काय लिहिणार एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा किंवा बाजू. आणि ह्या दोन कोणला दाखवत असताना इथे लिहायचं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण काय असतात एकरूप असतात. एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा एकरूप आणि एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप. ह्या पद्धतीने ह्या आपण हे सिद्ध करून दाखवू शकतो. आपण काय केलं आधी दिलेल्या माहितीवरून जे चौकोन आहे ते काढलं. त्यांनी पक्ष दिलं होतं आपल्याला AB समांतर CD आणि AD समांतर BC. त्यावरून आपल्याला साध्य काय करायचं होतं AD आणि रेख BC ह्या दोन एकरूप दाखवायच्या. DC आणि AB म्हणजे ह्या सम्मुख बाजू आणि ह्या सम्मुख बाजू एकरूप दाखवायच्या होत्या आपल्याला. त्यानंतर ना कोण इथला कोण आणि इथला कोण एकरूप आणि इथला कोण आणि इथला कोण एकरूप हे पण आपल्याला दाखवायचं होतं. त्यानुसार आपण इथं मांडणी केली आणि रचना काय केली आपण रचना AC कर्ण काढला फक्त. त्यानंतर सिद्धतामध्ये आपल्याला माहिती होतं की हे DC समांतर AB आहे बरोबर. तर DC समांतर AB आणि हे कर्ण त्यांचं छेदिका झाली. तर त्यावरून आपण इथले दोन कोण आणि इथले दोन कोण व्युत्क्रम कोण कसोटीनुसार आंतरव्युत्क्रम कोण कसोटीनुसार एकरूप दाखवले. त्याला समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 दिलं. त्यानंतर ना दोन त्रिकोण जे इकडचा हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग आपण यांना सेपरेट घेतलं आणि ते एकरूप आहेत का ते चेक केलं. तर ते आपण काय केलं ते त्यामध्ये त्या दोन त्रिकोणामध्ये कोणत्या ADC आणि ABC मध्ये आपल्याला लक्षात आलं की ADC आणि ABC मधला इथला कोण आणि इथला कोण एकरूप आहे आणि इथला कोण आणि इथला कोण एकरूप आहे. त्यानुसार ती मांडणी केली आणि ते आपण वर पण दाखवले होते समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून. इथं समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून आपण ते दाखवलं. त्यानंतर लक्षात आलं की त्या ज्या बाजू आहेत त्याच्यामध्ये ही जी त्रिकोणाची बाजू आहे AC ती सामायिक बाजू आहे. आणि मग नंतर लक्षात घेतलं आपण की दोन कोण आणि त्यांच्यामधली एक बाजू ती म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कोणते दोन त्रिकोण DAC म्हणा ADC म्हणा हा कोण आणि इकडचा ABC म्हणा किंवा ACB म्हणा BCA काही म्हणू शकता. किती नाव काढता येईल 5-6 पर्यंत. तर हे दोन कोण काय झाले एकरूप झाले. त्याला समीकरण नंबर 3 दिलं. आणि शेवटी आपल्याला काय करायचं होतं साध्य करायचं होतं की हे कसे झाले. तर एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा
एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा एकरूप असतात ते आपण दाखवलं. त्यानंतर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण हे सुद्धा काय झाले तुमचे इथपर्यंत बरं का. हे एक कोण आणि हा एक कोण म्हणजे कुठले इथला कोण आणि इथला कोण, इथला कोण आणि इथला कोण हे आपण परत एकदा एकरूप दाखवलं. कारण का तर ते त्या दोन त्रिकोणाचे संगत कोण आहेत म्हणून एकरूप दाखवले. आता पुढची गोष्ट याच्यामध्ये अजून काय दिलेलं असावी तर मग शेवटी काय दिलेले याचप्रमाणे DAB आणि DBC म्हणजे हे तर आपल्याला लक्षात आलं ह्या इथून आलेले. ADC कुठे आहे बघा ADC हे आपण ह्या दोन त्रिकोणाचे संगत कोण आहेत. पण हे जे आहेत का ह्यांना थोडं पुढं काय सांगितलेलं आहे त्यांनी ह्या दोन कोणसाठी याचप्रमाणे जसं ह्यांना सिद्ध केलंय त्याचप्रमाणे आपण ह्याला सुद्धा सिद्ध करू शकतो असं दाखवलंय. म्हणजे कोणाला ह्यांना. मग ते कसं करणार तुम्ही ह्या इथून रेष काढणार मग नंतर तेच आपलं काय लिहिणार ह्याच्यामध्ये काय करणार समजा येता आता आपण गृहीत धरा ते सिद्ध कसं होईल आधीच झालं सिद्ध. आता आपल्याला काय करायचंय हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवायचे. हे कोण एकरूप दाखवण्याच्या अगोदर तुमच्या ह्या दोन बाजू काय आहेत समांतर आहेत. समांतर आहेत तर इथला कोण आणि इथला कोण सारखा, इथला कोण आणि इथला कोण सारखा, अंतर कोण कसोटी नुसार. मग नंतर आपण काय करणार मग ABD आणि BDC हे दोन त्रिकोण घेणार त्याच्यामध्ये ही सामायिक भुजा होणार तुमची DB आणि इथला कोण ह्याच्यासोबत इथला कोण ह्याच्यासोबत म्हणून ते दोन त्रिकोण काय होणार एकरूप होणार. मग एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा एकरूप असतात आणि त्यांचे संगत कोण एकरूप होतात. त्यानुसार आपण पुढची सिद्धता दाखवू शकतो. फक्त त्यांनी तिथं लिहिलंय त्याचप्रमाणे हे पण सिद्ध करता येईल. आता हे झालं लेंदी प्रोसेस.